नमस्कार. नमस्कार. आज आपण आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग या गावामध्ये आलेलो आहोत. वडगाव काशिंबेग, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील शेतकरी पितापुत्र संदेश रावसाहेब दैने आणि रावसाहेब दैने आज यांचे कांदा बाराकीमध्ये भरण्याचं काम चालू आहे. तर यांना आपण 1 एकर क्षेत्रावरती ग्रीनवेची औषधं दिली होती. तर त्याचा काय रिझल्ट आला हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आम्ही सुरुवातीला कांदा लावलं तर 2 वर्षी कांदा लावतोय. त्याच्यापेक्षा या जे खत औषधं न वापरता जे आम्ही तुमची औषधं वापरली याला आम्हाला भरपूर रिझल्ट भेटला आहे. आपण औषधं काय काय वापरले? आता सर्वात पहिल्यांदा आपण सॉइल वर्धन आपण पाण्यातून दिलं, बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर आपण सोविंग आणि ओरा हे सुद्धा आपण खालून पाण्यातून दिला, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण ग्रोबिंग आणि ओराची फवारणी घेतली. फवारणी किती वेळा घेतली आपण? 2 वेळा फवारणी घेतली, बरोबर. बरं, याच्यामध्ये आपण खुरपणीला आपण 10-26 दिले. आपण किती गोणी 10-26 दिले? एकच गोंद. एकरी 1 गोण आपण 10-26 दिली. पण याचबरोबर आपण वरतून काय फवारणी घेतली होती का? ग्रीन आपले जे ओरा आणि ग्रोबिंगची सोडून ही औषधं सोडून आम्ही दुसरी कोणतीच फवारणी घेतली. ओके, म्हणजे फक्त 2 वरतून फवारणी ग्रीनवाचे आपण घेतल्यात आणि खालून आपले 2 डोस ग्रीनवाचे आपले 2 डोस झाले आणि फक्त 10-26 1 गोण, ठीक आहे ना. याच्यावरती तुम्हाला रिझल्ट मिळाला? कुठलंच नाही औषध आम्ही मारलंच नाही. ओके, याच्यावर आम्हाला भरघोस रिझल्ट भेटलेला आहे. पात शेवटपर्यंत पात हिरवीच राहिली ना. शेवटपर्यंत पात आणि पोगर, कांद्याचा पोगर आहे का ना, हाय असंच राहिला मेनी झाली, पोगर झाला. ही औषधामुळे आम्हाला पात सुद्धा बळ पाडायला लागली. ओके. आणि शेवटी तुम्हाला हिरवीच पात राहिली शेवटपर्यंत. आणि जसं पाहिजे एवढा रिझल्ट पाहिजे का नाही. आणि जसं पाहिजे तसा रिझल्ट भेटला. आपण कांद्याची साईज पाहू शकता. चांगल्या प्रकारे कांद्याची साईज झालेली आहे. आणि साधारणतः आपल्याला किती ट्रॅक्टर आपला कांदा निघाला? हे 9 ते 10 टोले कांदा आपण आणलेला आहे. म्हणजे सरासरी याचं जर आपण म्हटलं तर 18 ते 19 टनापर्यंत याचं उत्पन्न गेले. ओके, म्हणजे एकरी आपल्याला 18 ते 19 टन उत्पन्न निघालं. तर तुम्ही याच्या अगोदर पण कांदा केलेला होता त्या क्षेत्रामध्ये? किती 220 आसपास कांदा निघाला होता. ओके, म्हणजे 7 ते 8 टोल्या म्हणायचं. 6-7 टोल्याच्या पुढे काही निघालं नाही. म्हणजे 12-15 टनापर्यंत तुमचा तुम्ही काढलेला आहे कांदा. आणि आता तुम्हाला 18 ते 19 टनापर्यंत रिझल्ट भेटलेला आहे. ओके, तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही, औषधं वापरा. या औषधात भरपूर ताकद आहे आणि रिझल्ट सुद्धा भरपूर आहे. ओके. आणि तुलनेने आपला रासायनिकचा खर्च फक्त 10-26 गोण आणि बाकी आपला हा खर्च दुसरं कीटकनाशक फवारणी दुसरी कुठलंच काही केलं नाही, काहीच नाही केलं. याच्यावरच कांदा आलेला आहे. आणि आपले जे दोघं सगळं आपला जो 4 डोसचा खर्च झालाय तो साधारणतः 6,000च्या आसपास आपला खर्च झाला. म्हणजे 6,000 मध्ये आपण पूर्ण 18 टन आपण कांदा काढला. तुम्ही समाधानी आहात? इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नाही, यांनी याचा वापर करावा. ह्याच औषधाचा वापर करून घ्यायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे कांदा भरायचं काम चालू आहे, ठीक आहे ना. शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि ह्या अरणं इथं लावलेल्या आहेत. काही अरणं इथं लावलेल्या आहेत आणि काही जी अरण आहे ती पलीकडे बाराकीच्या समोरच्या बाजूला लावलेलं आहे, ठीक आहे ना. तर कांद्याची साईज आपण इथं पाहू शकतो. याच्यामध्ये कुठलाही निवडलेला कांदा नाही आहे. आता हा बाराकी भरायचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये आपण कांद्याची साईज, कलर वगैरे आपण सगळं पाहू शकतो. चांगल्या प्रकारे साईज झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे 15 टनाच्या ऐवजी 18 ते 19 टन आपला हा कांदा इथे निघालेला आहे. तर तुम्ही समाधानी आहात? हो, आम्ही समाधानी. धन्यवाद.